हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्वजण? मस्त ना? मस्तच राहा. तर आपण इकडे पहा की या 2 गाड्या आलेल्या आहेत आणि या दोघी बघा कशा मस्ती करत फिरत आहेत. गाडीमध्ये बसून आता आम्हाला जायचं आहे बाहेर. चला तर मग. आणि इथे बघा आता आल्यानंतर कारण घरातून लवकर निघालेलं होतं त्यावेळी आता यायला उशीर झाला म्हणून थोडासा नाश्ता घेतला आणि खूप सारी व्हरायटी होती इथे, पण मला पुरी भाजी आवडते म्हणून मी इकडं पुरी आणि भाजी काही नव्हती म्हणून आम्ही इकडं सांबरच ऑर्डर केलं. आणि तिकडं कर्नाटक भागामध्ये ना सांबर एक नंबर लागतं कारण ते बनवतात खूप छान, आपल्यापेक्षा पण छान असतं. आणि आम्ही इकडं मग नाश्ता केला आणि मग नाश्ता झाल्यानंतर मग आमच्यासोबत जे सगळेजण होते ते त्यांचं अगोदर झालं आणि ते गेले होते हातपाय धुवायला. तर आता तुम्ही हे सर्व पाहून म्हणत असाल की आता तू कुठे गेलेली होतीस? तर मलाच तुम्हाला सांगायचं आहे की आम्ही आमचं जे घरचे जे देव आहेत गोरवडीचे, तिकडे आम्ही गेलेलो होतो. आणि आमच्या इथं अगोदरपासून अशी एक प्रथा आहे की दर 3 वर्षाला म्हणजे तिकडे जायचंच असतं. आणि कंदुरी वगैरे असं इकडं असतं. खूप छान सर्व काही प्रथा वगैरे असतात काही ज्या आपल्या अगोदरपासून जे आपले वडिलोपार्जित जे करत आलेले आहेत, आपल्या सुखासाठी, समाधानासाठी, आपल्या चांगल्या आरोग्यासाठी जे काही ते प्रथा चांगल्याच करत आलेले आहेत आणि आपल्याला जेणेकरून ते पुढे चांगलंच ठेवायचं असतं आणि ते पिढ्यानपिढ्या चालू ठेवायचं असतं. आणि आम्ही पण आमच्या सासू-सासऱ्यांची ही जी प्रथा आहे ती अशीच पुढे चालू ठेवलेली आहे. आणि इकडे आम्ही आता आम्हाला येऊन 3 वर्ष झाले होते आणि आत्ता आम्ही 3 वर्षानंतर इकडं आलेलो आहोत कंदुरीसाठी. आणि इकडे आम्ही पाया वगैरे पडून आलो, हातपाय वगैरे धुवून आम्ही तिकडून आलेलो आहोत. बरेच जण अंघोळ वगैरे करतात, ज्यांची इच्छा आहे त्याने करतात. आता आम्ही अंघोळ्या वगैरे घरातूनच करून गेलेल्या होत्या म्हणून आम्ही फक्त हातपाय वगैरे धुलो आणि मग त्यानंतर इकडं लागलीच आता तिकडे जाऊन स्वयंपाक वगैरे असतं. मग मला मोठा कांदा होता चिरण्यासाठी आणि इकडे पाहू शकता की आता माझी खूप गडबड चालू होती. कांदा वगैरे चिरायची, खूप सारा कांदा चिरायचा होता मला इकडे, कारण खायला पण पाहिजे होता आणि म्हणजे भाजीला पण पाहिजे होता, भाताला पण पाहिजे होता, असं बऱ्याच काही गोष्टी होत्या. आणि इकडं नैवेद्य असतं ते वेगळं तिथंच जाऊन करावं लागतं. मग ते आम्ही आता तिकडेच करायचा विचार आणि इकडे चुली वगैरे, कारण तिकडं कुठं गॅस वगैरे नाही, मग थोडंसं जळण वगैरे घेतलेलं होतं आणि मग तिथंच सगळी सोय होती चूल वगैरे करायची. फक्त त्याला मांडायचं होतं नीट, कारण सगळेजण करतात ना, चुलीत सगळ्यांचं वेगवेगळं असतं. कोण करतं, कोण ठेवतं, कोण काढून ठेवतं. मग आमच्या पण साईडला असे विटा ठेवलेल्या होत्या, मग त्याला आम्ही मांडून करून त्या चुली पेटवून पीठ मळून घेतलं. मग त्यानंतर आमच्या सासूबाई चपात्या लाटल्या. मग इकडे पहा मी हे चपात्या तोडायला बसले. म्हणजे आता ह्या चपात्या गरम गरम असतात ना, त्या पूर्ण तोडून घ्यायच्या असतात. म्हणजे कुस्करा करायचा असतो, म्हणजे एकदम बारीक बारीक बारीक, आपल्या इथं म्हणतात बघा दूध भाकर कुस्करून खायची, त्या पद्धतीचं कुस्करा करायचं, एकदम बारीक तुकडे करायचे असतात. आणि त्यामध्ये मस्त असा गूळ घालायचा बारीक करून आणि मग एक सुंदर पदार्थ तयार होतो. तुम्हाला माहीतच असेल आणि कुणाच्या तर तोंडाला पण पाणी सुटलेलं असेल की तो पदार्थ तयार होतो मलिदा. एक नंबर लागतो खायला. आणि बघा आमच्या इकडे ते चालू होतं मलिदा करायचं आणि चुलीवर म्हणल्यानंतर खूप धूर लागत होता. माझ्या जाऊबाई चुलीवर बसलेल्या होत्या भाजायला चपात्या, म्हणजे सॉरी चुलीच्या साईडला चपाती भाजायला बसलेल्या, सासूबाई लाटायला बसलेल्या आणि मग इकडे मी ते कुस्करत होते. आणि हा पाहू शकतो पाळणा आणि मुलांचं वेगळंच हट्ट चालू होता की चला पाळण्यात बसायचं, पाळण्यात बसायचं. मग एकदाचं सगळं आवरून करून नैवेद्य दाखवून जेवणं पण झाले आणि या गडबडीमध्ये तितकं शूट करायला जमलं नाही. डायरेक्टली आम्ही आता ते पाळण्याचा आग्रह करत होते लेकरं म्हणून थोडंसं बाजारामध्ये घेऊन आलो. आणि आपण पाहू शकता आल्या आल्या माझी नजर या बँगल्सवर गेली. इतके सुंदर बँगल्स होते ना तिकडं,
खूप सुंदर 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 बँगल्स होते. आणि बाजार म्हणला हे असा बाजार असतं ना, खूप छान असतं. महाग असतं थोडंसं, पण छान असतं. खूप छान छान काही विकायला येतं इकडे. आणि आपण पाहू शकता बघा, हे किती सुंदर आहे ते कानातले वगैरे. हे तर काय आम्ही असं घालत नाही, आता एकदाच घातलेले असतात सोन्याचे वगैरे, मग हे काही वापरत नाही. पण हे बो याच्यातले 1-2 बेल्ट मी घेतले, क्लच वगैरे घेतलं, मुलींसाठी बो घेतला. त्याचा पण व्हिडिओ जर तुम्ही दाखवा म्हटलं तर मी ते सेपरेट व्हिडिओ करीन मैत्रिणींनो, की मी तिथून काय काय आणलं. पण याच्यामध्ये मी ते घेतलेलं मी हे केलं नाही. फक्त जो बाजार होता ना, तेवढंच मी मोबाईल शूट केलं. कारण तिकडे म्हणजे चोरीची खूप भीती होती, की मोबाईल काढायचा बाहेर की नाही. काढला, शूट केला, तिथंच ठेवला आणि लेकरांचा गोंधळ, हे घे, ते घे, त्याच्यामध्ये राहून गेला मोबाईल. म्हणून थोडंसंच शूट घेतलं मी. मी याचा व्हिडिओ नक्की करेन तुम्हाला, की मी काय काय खरेदी केले. पण एवढं मात्र खरं, की मी 2 वॉच खूप सुंदर घेतल्या. दोघींना पण घेतल्या, मयुरीला आणि जान्हवीला 2 वॉच घेतल्या. खूप छान आहे बघा, इथं आहेत. मला काढता येत नव्हतं, माझ्या हातात मोबाईल होता, म्हणून माझ्या भावाने या वॉच काढल्या. या पाहू शकता तुम्ही, खूप सुंदर. ह्या बघा, एक येल्लो आणि एक पिंक. आणि माझी मोठी मुलगी म्हणजे जान्हवी काहीतरी वेगळंच घ्यायचं बोलत होती, पण मी काही घेतलं नाही. या वॉच मी 300-300 रुपयाला करून तिकडे खरेदी केल्या. खूप छान आहेत, जोड आहेत आणि पट्टा वगैरे खूप छान आहे आणि खात्रीशीर होत्या. त्यामुळे मी या थोड्याशा कमी केल्या. ते काका 300 बोलत होते, पण मी 250 रुपये म्हणजे 500 रुपयामध्ये 2 घेतल्या. आणि एक क्लच वगैरे इथले मी भरपूर सारे घेतलेले आहेत. तर माझा व्हिडिओ कसा आवडला नक्की मला कळवा. थँक यू.